कोल्हापुरात राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरात आज बुधवारी सकाळी 10:30च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली। दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा निग्रून खून केला। सावित्रीबाई अरुण निकम वय 53 असे मृत महिलेचे नाव असून हल्लेखोर मुलगा विजय निकम वय 35 याला राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली। घटनास्थळ आणि राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच भारतनगर येथील घरात राहत होते। विजय हा व्यसनी असल्याने त्याची पत्नी आणि 2 मुली माहेरी विजापूर येथे जाऊन राहिल्या आहेत। सेंटरिंग काम आणि डिजिटल फलक लावण्याचे काम करणारा विजय सतत दारूसाठी आईला त्रास देत होता। आज सकाळी दारूच्या नशेत तो आईकडे पैसे मागत होता। पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा खून केला। त्यानंतर त्याने इस्पुर्ली येथील बहिणीला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली। शेजाऱ्यांनाही घटनेची माहिती देऊन तो दारात बसला होता। राजारामपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करून विजय निकम याला त्याच्या घरातून अटक केली।